एकीकडे पाकिस्तानवर जगभरातून दबाव असताना भारताने मात्र सध्या सुरू असलेल्या घडामोडींची माहिती 10 देशांच्या वरिष्ठ मंत्र्यांना दिली आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 10 महत्त्वाच्या राष्ट्रांच्या नेत्यांशी यावेळी चर्चा सुद्धा केली आहे। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री, इटलीचे उपपंतप्रधान, युरोपियन युनियन यांच्यासह प्रमुख नेत्यांशी फोनद्वारे चर्चा करून एस जयशंकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। तर दहशतवादाविरोधात भारताने सुरू केलेल्या या मोहिमेला जगभरातून पाठिंबा मिळतो। नेमकी कोणाकोणाशी चर्चा केली त्याबद्दल सुद्धा माहिती घेऊया। जयशंकर यांनी इटलीच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली। युनायटेड नेशनच्या सेक्रेटरीसोबत जयशंकर यांची चर्चा झाली। तर युरोपियन युनियन सोबत सुद्धा जयशंकर यांनी बातचीत केली आहे। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी सुद्धा जयशंकर यांनी चर्चा केली आहे। राजधानी दिल्ली कशी ऍक्शन मोडवरती आली ते सुद्धा आपण एकदा पाहणार आहोत। राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा घडामोडींना वेग आलेला आहे। अमित शहा हे तिन्ही दलांच्या संपर्कात आहेत। त्या प्रकारे बैठकांचा धडाका पाहायला मिळतो। अमित शहांकडून सर्व राज्यांना आता अलर्ट देण्यात आला आहे। राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलाय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सीडीएस यांची सुद्धा बैठक झालेली आहे। राजनाथ सिंहांची लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली। पाकच्या कुरापती आणि दिल्ली मात्र ऍक्शन मोडवर आली आहे।